नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी मानसी आणि तुम्हा सर्वांचं लाईफ विथ मानसी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांपासून मनात होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करावं आणि आज फायनली तो दिवस आला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण हा माझा पहिलाच व्लॉग आहे. मला फिरायला, नवीन गोष्टी शिकायला आणि रोजच्या जगण्यातले छोटे छोटे आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद करायला खूप आवडतं. या चॅनलवर तुम्हाला काय बघायला मिळेल तर माझे प्रवास, काही खास रेसिपीज आणि माझ्या आयुष्यातील साध्या पण सुंदर गोष्टी आणि माझ्या लाडक्या मांजरांच्या खोड्या आणि हो चिक्कू माझा पाळीव कुत्रा आणि त्याचे छोटे बच्चे त्यांच्या खोड्या. थोडक्यात सांगायचं तर हे चॅनल म्हणजे माझ्या आयुष्याचा एक आरसा असेल. आज बाहेरचं हवामान इतकं छान आहे की मला राहवलं नाही, म्हणूनच मी ठरवलंय की आजचा थोडा वेळ मी माझ्या घराच्या जवळच असलेल्या एका छोट्याशा बागेत घालवणार आहे. चला तर मग माझ्यासोबत. निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर मनाला जी शांतता मिळते ना ती कशातच नाही, खरं ना? सध्या मी एका सुंदर ठिकाणी आलेली आहे. इथली शांतता आणि निसर्ग पाहून खूप प्रसन्न वाटते, म्हणूनच विचार केला की आजपासूनच आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. मला निसर्ग खूप आवडतो. इथली हिरवळ आणि पक्ष्यांचा आवाज ऐकला की सगळा थकवा निघून जातो. म्हणूनच विचार केला की माझ्या या नवीन प्रवासाची सुरुवात निसर्गाच्या साक्षीनेच करावी. बघा, ही आहे माझ्या घराची छोटीशी पण खूपच सुंदर बाग. इथे आल्यावर जी हिरवळ दिसते ना त्याने डोळ्यांना खूप आराम मिळतो. पायाखाली मौशार दुर्वांचा स्पर्श आणि डोक्यावर निळं आभाळ, झाडांची सावली. निसर्गाच्या या सानिध्यात हरवून जायला कोणाला आवडणार नाही? आजच्या या धावपळीच्या काळात स्वतःसाठी आणि निसर्गासाठी असा थोडा वेळ काढणं किती गरजेचं आहे ना. हे बघा, झाड किती छान वाढतंय. निसर्ग आपल्याला बरंच काही शिकवत असतो, जसं की शांत राहून कसं फुलावं. तुम्हाला गार्डनिंग आवडते का? किंवा तुमच्या घराच्या आसपास असं काही खास निसर्गरम्य ठिकाण आहे का? मला नक्की सांगा कमेंट्स करून. जीवनात कितीही धावपळ असली तरी निसर्गाच्या कुशीतले हे 2 क्षण स्वतःसाठी काढायलाच हवेत. हिरवेगार गवत, गार वारा आणि सोबतीला निसर्ग, आणखी काय हवं? बागेतील ही हिरवळ आणि शांतता मनाला खूप प्रसन्न करते. इथे आल्यावर दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. झाडांची सळसळ आणि हा निसर्गाचा सुंदर कॅनव्हास, बागेतले हे रंगीबिरंगी जग पाहून डोळ्यांना खरंच खूप सुखद वाटते. कधी कधी शांत बसून या फुलांचे रंग न्याहाळणं खूप गरजेचं असतं. स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग दुसरा कोणता असूच शकत नाही. तर मंडळी, हा होता माझा एक छोटासा प्रयत्न. तुमची साथ आणि प्रेम मला खूप महत्त्वाचे आहे. पहिलाच ब्लॉग असल्यामुळे थोडी धाकधूक होतीच, पण तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. माझ्या या नवीन प्रवासात तुमची साथ खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा नवीन आणि छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.